15 वर्षीय शाळकरी मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम तरुणासोबत ओळख झाली. दोघांची मोबाईलवर चॅटिंग सुरू होती. त्यानंतर शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 27 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी गंभीर आरोप केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. साक्षी किशोर बर्डे वय 15 वर्ष ही 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर मुसळवाडी येथील रहिवासी होती. दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी ती राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जयदीप बडे, शेषराव कुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांच्या मदतीने साक्षी हिला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. त्यानंतर मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी मुलीच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीची मानोरी येथील एका मुस्लिम तरुणासोबत मोबाईलवर चॅटिंग झाली. त्यानंतर मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. मयत साक्षी बर्डे हिच्या पश्चात आई, वडील आणि 2 भाऊ असा परिवार आहे. तिच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाडूक सेंटर मुसळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझं नाव किशोर दशरथ बर्डे. माझी मुलगी 10वीला शिकत होती. रविनंदन कॉन्व्हेंट स्कूलला शिकत होती. ते मोबाईलमध्ये असे काय चॅटिंग झाली एका पोरासोबत. माझ्या मुलीनं जीव दिलेला आहे. मला न्याय पाहिजे. मला या पोराला शिक्षा द्यायची आहे. मला काही करून मला मदत करा. मुलगा आपलं मानुरीचा आहे, मुसलमानाचा आहे, दराशीचा आहे. काय म्हणते ते वाघवाल्याचा काय मुलगा नाव आहे. आहे त्याचं? आपलं नाव त्याचं मला नाही सांगता यायचं. काय केलं त्यांनी? ते मोबाईलवर चॅटिंग केली. आज माझी मुलगी फाशी घेऊन मिळाली. काय चॅटिंग केली ती मला नाही सांगता यायचं. पण आता ते मोबाईल माझ्या मम्मीकडे होता. ते मोबाईल मम्मीकडनं आला की त्याच्यामध्ये कळलं मला की काय झालं, कशामुळं एवढ्या मायपुरीने रिक्षा घेतली. माझी मुलगी आत्ताशी 10वीला गेलेली होती. तिचं वय नाही, काय नाही, कसं काय एवढं तिनं हे घेतलं. तुमचा कोणावर आरोप आहे? मला त्या मुलावरच मला वाटत हो असं. आता घरचा तिला त्रास नव्हता, काही नव्हता. मला ते मुलामुळंच वाटवं राहिलं तसं. शाळेचं काय? शाळेचं काही नाही. आता मॅडमला फोन लावला तर मॅडम नंबर द्यायला तयार नाही. माझ्याकडे नाही म्हणतात मॅडम, असं म्हणले. पोलिसांची काय भूमिका आहे? तुमचं काय म्हणणं आहे? आता पोलिस म्हणले तुम्ही त्या पोराचं नाव, मोबाईल नंबर आणा आणि केस दाखल करून द्या. मग आता आमच्या गावचे हायची जे सहकारी आहे ती आता मला मदत करून राहिली. ती म्हणले आम्ही सगळं शोध लावू, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, आम्ही तुम्ही काही घाबरू नका असे बोललेले आहेत आम्हाला. मग त्याच्यामुळे पण आता आम्ही इथंच थांबलो. मुलगा कुठला आहे? मानवरी.